शासन आपल्या दारी या अतिशय महत्त्वाच्या अशा उपक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी संजय राठोडजी, खासदार भावनाताई गवळी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी बोदुरकरवार, आमदार डॉक्टर संदीप दुर्वे, आमदार किरण नाईक, आमदार इंद्रनील नाईक, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय अधिकारी आणि एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, सकाळपासून आपण इथे उपस्थित आहात. इकडे बघितलं तर पूर्ण महिला, या शेवटच्या टोकापर्यंत महिला शक्ती, नारी शक्ती इकडे उपस्थित आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि इकडे सगळे आपले बांधव आणि भगिनी पण आहेत इकडे. आणि या सगळ्यांना भेटायला, आपल्याशी संवाद साधायला, आपलं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. खरं म्हणजे दसरा झाला आणि दिवाळी आता लवकरच एक नवा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये घेऊन येतोय. खऱ्या अर्थाने येणारी दिवाळी ही सगळ्यांना आनंदाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो. आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणजे यवतमाळकरांच्या दारी आम्ही घेऊन आलेलो आहे. मी तर माहिती घेतली की जवळपास 16 लाख लोकांना, 16 लाख लोकांची नोंदणी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये झालेली आहे. ही अतिशय विक्रमी नोंदणी आहे. एक मी एवढंच सांगतो की शासनाचे निर्णय, शासनाच्या योजना या प्रत्येक माणसाला, लाभार्थ्याला भेटल्या पाहिजे. ही आपली भूमिका, ही शासनाची भूमिका. परंतु या ठिकाणी काही वेळा चक्रा मारणं, खेटे मारणं, पाठपुरावा करणं, याला नंतर जाऊ दे, ही योजना सोडून देऊया, नको कटकट, असं करून लोक ती योजना सोडून देत होते. सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही कापून टाकलेला आहे. कारण शेवटी हे राज्य आपल्या सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे, सगळ्यांचं आहे. इथं दिव्यांग पण बसलेले आहेत. या दिव्यांगांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आज शेतकरी काही भागांमध्ये अडचणीत आहे, संकटात आहे. पण काळजी करू नका, हे तुम्हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगू इच्छितो, आपलं सरकार 6 वर्ष पूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. पूर्वीचं काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु आपल्या सरकारने नुकसान भरपाई दुप्पट केली. एनडीआरएफचे निर्णय बाजूला ठेवले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान, आपण नुकसान कायमच्या नुकसान भरपाईमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. केंद्र सरकारचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा जी योजना आहे, वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे, त्याच्यामध्ये आपल्या राज्याने देखील आणखी 6,000 रुपये टाकले आणि शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. बाकी तर योजना आहेत. मागेल त्याला शेततळं,
ड्रीप इरिगेशन, बाकी जे जे काही जोडधंद्यासाठी लागणारं जे काय भाग भांडवल आहे ते देखील शेतकऱ्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी संकटात येऊ नये, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अशा प्रकारची भूमिका आणि भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करणार आहोत. त्याच्या काही मागण्या संजय राठोड यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 21,000 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर 75 मॉडेल स्कूल जे आहे ती मागणी आपण मला वाटतं मायनिंग मधून 1 कोटी रुपये प्रत्येक शाळेला ठेवलेले आहेत. 75 मॉडेल स्कूलला देखील या ठिकाणी आपण मान्यता देतो. शेवटी हा विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि म्हणून चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर चांगल्या शाळा, चांगलं शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अतिशय मेहनत घेतोय. केसरकर काम करतायत, उच्च शिक्षण मंत्री काम करतायत, जेणेकरून आपली शैक्षणिक व्यवस्था आपली इतर सगळ्यांपेक्षा चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय आपण घेतला. त्या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर मानधन स्वरूपामध्ये ही पदं भरण्यास तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करावी आणि त्यात काय अडचणी असेल तर शासनाकडे पाठवा. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयाच्या उभारणी करता या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मागणी आहे. हे नक्की यामध्ये सकारात्मक विचार करून आपण या आदिवासी बांधवांचं दैवत बिरसा मुंडा याला देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्याचबरोबर यवतमाळ जे समृद्धी महामार्ग जो आहे याला जोडण्याची मागणी आपली आहे. मी मगाशी भावनाताईला विचारत होतो किती किलोमीटर आहे? 80 किलोमीटर आहे. इकडून 40 समजा तर सह्याद यवतमाळला समृद्धीला जोडल्यामुळे तुमचं जाणं येणं सुकर होऊन जाईल, अतिशय जवळचा प्रवास होईल. तशा प्रकारचे आदेश मी संबंधित विभागाला देतो, MSRDC ला, आणि आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रिक्त पद यावर देखील नक्की या DPDC मधून काय आपण हे करतोय का? आणि त्यामध्ये जे जे काय आवश्यक आहे त्यासाठी सोयी सुविधा देण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारची जिम्मेदारी आहे आणि नक्की यामध्ये आरोग्य या सोयी सुविधा देण्यासाठी वैद्यकीय सोयी सुविधा देण्याचं काम सरकार करेल. सुपर स्पेशालिटी ट्रॉमा केअर युनिट करिता आवश्यक पदांना मान्यता देखील देण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल. कॅन्सर वाढलेला आहे, डायलिसिसची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपला प्रस्ताव आपण पाठवा. त्याचा नक्की सकारात्मक आपण विचार करू. या ठिकाणी आणखी एक आपल्याला सांगतो, MIDC आहे आणि त्या ठिकाणी V-तारा कंपनीचा MOU झालाय. आता 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे येणार आहे आणि त्याचा फायदा इथल्या नागरिकांना, तरुणांना, गोरगरिबांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो, आरोग्यामध्ये आता नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. महात्मा ज्योतिराव फुले योजना 1.5 लाखाची होती, ती आपण 5 लाखापर्यंत केलेली आहे आणि श्रीमंतापासून गोर गरिबाला सगळ्यांना ती योजना लागू होणार आहे. आणि या पुढे जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये एकही पैसा न भरता
कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आता आरोग्याची चिंता तुमची सरकारने उचललेली आहे. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून आपल्या आरोग्याची चिंता आपल्याशी सरकार करेल. आणि म्हणून त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की ज्या योजना जगाशी सांगितलं, सिंचन योजना, मला वाटतं 2.5 वर्षामध्ये मागच्या एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. चालू असणारी कामं, जलयुक्त शिवार योजनेची कामं सगळी बंद होती. आपलं सरकार आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं चांगलं व्हावं. माझ्या माता भगिनी इकडे आहेत. एसटी मध्ये त्यांना 50% सूट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आता आमच्या भगिनी त्यांच्या नवऱ्याला, आमच्या बंधूला सांगतात, आता मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते, आपला बाजारहाट करून येते. अशा प्रकारे महिला भगिनींना देखील दिलासा देणारं काम निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, या ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण 75 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये सवलत नाही, सूट देऊन टाकली. देवदर्शन, तालुका लेवलला जाऊन आपली आरोग्य तपासणी हे करू लागले. आणि म्हणून वयोश्री योजना आपण लागू केली महिलांसाठी. मगाशी भावनाताईंनी सांगितलेलं आहे, महिला बचत गटासाठी देखील आपलं सरकार कटिबद्ध आहे. तुमचं खेळतं भांडवल जे आहे दुप्पट करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि सीआरपीचं मानधन देखील आपण डबल केलेलं आहे. आणि 60 लाख महिला बचत गटामध्ये त्यांची नोंद आहे, ती आपण 2 कोटीपर्यंत पुढे नेण्याचा सरकारचा निर्धार आहे. आणि तुम्हाला महिला भगिनींनो, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तुम्ही बनवलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यासाठी, विक्री करण्यासाठी देखील सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल. हा शब्द या एकनाथ शिंदेचा आहे. आणि त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. मुलीचा जन्म झाल्याबरोबर 5,000, शाळेत जायला लागल्याबरोबर 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 75,000 असे 1 लाख रुपये आपल्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. शेवटी सर्वसामान्य माणसाला जे काय पाहिजे आहे, आरोग्य सुविधा, चांगलं शिक्षण, शेतकऱ्याला योजना, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून आपण आता चेक दिलाय काला. अशा या सर्व योजनांमधून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी सरकार नवीन नवीन उद्योगांना आपल्याकडे आमंत्रित करते, चालना देते, त्यांना सबसिडी देते, त्यांना रेड कार्पेट देते, जेणेकरून आपल्याला मी सांगू इच्छितो, उद्योग आले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. आणि म्हणून आपल्या राज्याला उद्योगपती प्राधान्य देत आहेत. आपण आपल्या परदेशी गुंतवणुकीमध्ये गेल्या 2.5 वर्षात मागे गेलो होतो. गुजरात, कर्नाटक पुढे आलं होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र, आपलं राज्य पहिल्या नंबरवर आलेलं आहे. आणि म्हणून याचा लाभ आपल्याला मिळणार आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील मगाशी आपण दोघांना नोकऱ्या दिल्या. रोजगार म्हणजे सरकारी नोकऱ्यांबरोबर या खाजगी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील लाखो लोकांना, लाखो तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय.
आणि म्हणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आज सकाळी बैठक होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज आपण 67,000 तरुणांना 5,800 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि त्याचं व्याज सरकार भरतंय. अशा अनेक योजना आहेत. या अनेक योजनांच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या जिल्ह्यातले या तालुक्यातले रस्ते चांगले असले पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, आरोग्य सुविधा असल्या पाहिजे, या ठिकाणी उद्योग असले पाहिजे आणि म्हणून सर्व समावेशक असा विकास करण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारकडून देखील आपल्याला खूप मदत होती आहे. परवा स्मृती इराणी ताई आल्या होत्या, त्या आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत. त्यांनी एक केंद्राची योजना आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुरू केली, जे त्यांचं पोषण आहार असेल, म्हणजे आपली गर्भवती माता भगिनी तिला 6,000 रुपये देण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी घेतला केंद्र सरकारने आणि आपल्या राज्यातले लाखो महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून असे केंद्र सरकारच्या योजना, आयुष्यमान भारत असेल, अनेक योजना ज्या आहेत, या केंद्र सरकारने या राज्यासाठी आपल्याला जी मदत केली आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देतो की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी खूप मदत आपल्याला आणि अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आपला भारत देश आज जगामध्ये आज त्याचं नाव रोशन करण्याचं काम, जगभरामध्ये आपल्या देशाला नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून आपण ताठ मानेने कुठेही गेलो तर जगभरामध्ये भारत देशाचं नाव आदराने लोक घेतात. ही आज झालेला बदल आहे. आणि म्हणून मागच्या 50-60 वर्षात जे झालं नाही ते गेल्या 9 वर्षामध्ये तेवढी विकासाची कामं, या देशाला पुढे नेण्याचं काम, या देशाला प्रगती पथाकडे नेण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांनी केलं. आणि त्याचा फायदा आपल्या राज्याला देखील कसा करून घ्यायचा तो आपण घेतोय. पूर्वीचं सरकार काही त्या पद्धतीने काम करत होतं, आपल्याला मागितल्याशिवाय थोडी कोणी देणार आहे. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो, योजनांची तिकडे जंत्री ठेवतो आणि त्या योजनांना मान्यता केंद्र सरकार देतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. आम्ही त्यांना सांगितलं, परवाच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि मी सांगितलं, या दुष्काळग्रस्त भागामध्ये जे वाहून जाणारं पाणी, जिकडे दुष्काळ आहे, मराठवाडा विदर्भ असेल, या ठिकाणी पाण्याचे वळतीकरणाचे प्रकल्प झाले पाहिजे, वॉटर ग्रीड झाले पाहिजे. आणि त्यासाठी राज्याच्या या प्रकल्पांना केंद्राचा देखील मदत पाहिजे आणि ती देखील देण्याचा निर्णय नक्की मोदी साहेब घेतील. आणि हे दुष्काळ मुक्त आपला किंबहुना ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे विभाग आहे त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. हा आपण समृद्धी पाहिलं, एक गेम चेंजर प्रकल्प आहे. फक्त त्यावरून जरा सगळ्यांनी सावकाश गेलं पाहिजे. प्रवास जवळपास 50 लाख वाहनांनी आतापर्यंत प्रवास केला, 50 लाख वाहनांनी. आणि ते एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि यवतमाळचा जो काय आपल्याला त्याला जोडायचं आहे, त्यामुळे यवतमाळला देखील मुंबई नागपूर अतिशय जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला शिर्डीला साईबाबाचं दर्शन घ्यायचं असेल तर अगदी सहज आपण जाऊ शकाल. आणि त्यासाठी देखील नक्की या ठिकाणी आपण निर्णय घेऊ. मी आपल्याला एवढंच सांगतो की मला समाधान आहे
की आतापर्यंत हा 17वा कार्यक्रम आहे. शासन आपल्या दारी हा 17वा कार्यक्रम आहे आणि अमोल शिंदे आणि त्यांची टीम त्याला खूप मेहनत घेते आहे. आतापर्यंतच्या शासन आपल्या दारी या अभियानामध्ये 1,83,60,919 लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. ही अभिमानाची बाब आहे. यासाठी मी संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, बीडीओ, सीओ हे सर्व जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. यांची नोंदणी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आज जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी इकडे झाली आहे, बरोबर. आणि म्हणूनच अशा प्रकारची योजना राबवणार देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे. शासन आपल्या दारी आपल्याकडे येऊन योजनांचं वाटप करणं, निर्णय घेणं, आपल्या योजना आपला लाभ देणं. आणि म्हणून मला अनेक लोक सांगत होते की आज या कार्यक्रमामध्ये जे 16 लाख जवळपास 601 कोटी रुपयाचं ह्या योजनांना आपण वाटप केलेलं आहे. मगाशी आपण जे भूमिपूजन केलं ते किती 851 कोटी रुपयांच्या योजनांचं आपण इथून भूमिपूजन केलं. आणि म्हणून आपल्याला मी सांगेन की आजपर्यंत जे आम्ही निर्णय घेतले ते निर्णय लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. स्वतःच्या हिताचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही हे छाती ठोकपणे हा एकनाथ शिंदे आपल्या समोर सांगू इच्छितोय. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं, त्यांच्या आयुष्याला सुखी करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं जे स्वप्न प्रधानमंत्र्यांचं आहे ते आपल्याला जे $5 ट्रिलियन आणि आपलं $1 ट्रिलियन उद्दिष्ट आपल्याला गाठायचं आहे. आणि त्यासाठी विकास महत्वाचा आहे, डेव्हलपमेंट महत्वाची आहे. आणि मी हेही सांगू इच्छितो, मी आज सकाळी एक बैठक घेतली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी. आणि मी आपल्याला या ठिकाणी मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितलं की हा एकनाथ शिंदे खोटं बोलणार नाही, पण जे देईल ते टिकणार देईल, ते फसवणार देणार नाही. आणि म्हणून जे मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते टिकणार, नियमातलं कायद्याच्या चौकटीत बसणार देईल. म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी आज बैठक घेतली, सगळ्या कमिट्या बनवल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतली, सविस्तरपणे मी सांगितलं. फक्त माझी एवढीच विनंती आहे, आपण मराठा समाजाने, मराठा बांधव जे आहेत त्यांनी थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. काही गोष्टी असतात त्या आज कुणबी दाखल्यांचा विषय होता. मराठवाड्यातल्या 11,530 कुणबी नोंदी मिळाल्या आपण ती जस्टिस शिंदे कमिटी नेमल्यामुळे. म्हणून सरकारचा हेतू स्वच्छ आहे. सरकार कुठेही आडपडदा ठेवू इच्छित नाही, परंतु कुणालाही खोटं आश्वासन देऊन खोटी फसवणूक सरकार करणार नाही. जे करेल ते आपल्या सर्वांच्या समक्ष, सर्वांच्या साक्षीने, आणि ते काम आपलं सुरू झालेलं आहे. ते काम आपलं सुरू झालेलं आहे या जस्टिस शिंदे कमिटीच्या माध्यमातून देखील आणि सुप्रीम कोर्टाच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून देखील. आणि म्हणून मराठा समाजाने थोडं धीर धरावा आणि टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल आपण उचलू नका. शेवटी एक जीव आपल्याला महत्वाचा असतो. आपण म्हणतो ना, एक मराठा लाख मोलाचा आपला जीव आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं एक आपले आंदोलन अतिशय शांततामय झाले. पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात जेव्हा आरक्षण दिलं आपण आणि ते हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज झालं तरी सुद्धा हायकोर्टामध्ये टिकवलं. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तेव्हा सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार आलं
त्या सरकारमध्ये पण मी होतो, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी जे जे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या प्रमुखाला असतात, त्या उपसमितीच्या अध्यक्षाला असतात, हे सगळं जे सुप्रीम कोर्टामध्ये जे आपण टिकवू शकलो नाही, ते जे लोकांचं अपयश आहे, त्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे, तेच आज टीका करू लागलेत. म्हणून मी एवढंच सांगतो मराठा बांधव भगिनींना की आपण जे देणारे आहेत त्यांच्या सोबत येऊन आपण या मराठा समाजाला आरक्षण देऊया. कारण हा एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं अख्खा मंत्रिमंडळ सर्वसामान्यांना न्याय देणारे लोक आहेत. त्यांच्या बरोबर आपण सोबत या आणि एक आपण टीम बनून काम करूया. आणि म्हणूनच टोकाची भूमिका, टोकाचं पाऊल उचलू नका. मी तिकडे देखील मनोज जरंगेंना विनंती केली, इथेही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की निर्णय होईल, सकारात्मक होईल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकेल असं मिळेल, फसणारं नाही मिळणार. रद्द होणार निर्णय आम्ही घेऊ इच्छित नाही. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला कायमस्वरूपी एक दुसऱ्याच्या सामोरं जायचं आहे. आणि म्हणून हे सरकार वेळ काढूपणा करणारं नाही, हे सरकार फसवणारं नाही, हे सरकार जे देणार आहे ते प्रामाणिकपणे देणार आहे. आणि म्हणून सरकारची विनंती आहे की थोडा वेळ आपण दिला तर सगळ्यातून मार्ग निघेल. आणि या सर्व मराठा समाज, सर्व समाज, इथं आदिवासी समाज आहे, बंजारा समाज आहे, इथे आणखी आपले समाज जे आहेत, हे सर्व समाज, ओबीसी आहे, सगळे आहेत. या छताखाली कुठलाही दुजाभाव नाही. येणाऱ्या प्रत्येकाला ज्याची नोंद झाली आहे त्याला हा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून कुठलाही भेदभाव न करणारे हे सरकार आपल्याला नक्की न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा शब्द आणि अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मी जे या सगळे संजय राठोड आणि या सर्व लोकांनी जे आयोजन केलं, एवढा भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण मी येताना पाहिलं की रस्त्यावरच माणसं. बोलो रस्त्यावर एवढी माणसं आहे तर मंडपात का आहे की नाही? तर बोलतो संजय म्हणाला मंडपामध्ये गेल्यावर दिसेल आपल्याला. आणि हे मंडप देखील ओसंडून वाहतोय. जिकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी माणसं, आपण नागरिक बांधव भगिनी बसलेला आहात. मी आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि संजय राठोड, आपल्या ज्या काही या ठिकाणी योजना ज्या आहेत, सरकार आपलं आल्यानंतर आपण जर तुलना केली, 2.5 वर्षाचा काळ बघा आणि हा वर्षाचा काळ बघा, हे बदल झालेले बघा. हे या राज्यामध्ये सर्वांगीण विकास, सर्वांगीण बदल घडवणारं सरकार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.